संपत असतानाची जी गती आहे ती थोडीशी कमी आहे. आता ते काय त्याचं कारण वेगळं आहे. या मॅचला आपण जितका जास्त वेळ का लागतो त्याचं कारण एकच आहे की या मॅचेस आता नॉकआउट स्टेजमध्ये आल्यात. मागील 3 दिवस ज्या मॅचेस आपण बघितलं, मागील 2 दिवस ज्या मॅचेस बघितल्या त्याच्यामध्ये साखळी सामने खेळत होते. तिथून एक जिंकल्यानंतर दुसरा खेळण्याची संधी मिळायची, एक पराभूत झाल्यानंतर सुद्धा दुसरा खेळण्याची संधी मिळायची. आणि आता ही घटिका जी आहे तिथून तुम्ही पराभूत झाला तर तुम्हाला स्पर्धेबाहेर व्हावं लागतं. आणि ते बाहेर होण्या अगोदर वेळ आहे तोपर्यंत तो खेळ आपल्या बाजूने फिरवावा यासाठी प्रयत्न केला जातोय. या स्पर्धेची एक टॅगलाईन मी काल तुम्हाला सांगितली, गेम बनाएगा नेम. चांगला गेम कराल तर तुमचं नाव होईल. सामन्याला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल. एका बाजूला स्ट्राईक एंडवरती फलंदाज दीपक ठाकूर, आणि दीपक ठाकूर समोर गोलंदाज जो हो इंटू द गॅप. पहिला चेंडूला पाठवलाय सीमा रेखा पार, चौकार, 4 धाबा. थँक्यू. विकेट हॅट्रिकसाठी संतोष मोरे सँडी यांच्याकडून 1000 रुपये लगावण्यात आलेले आहेत. आणि लगावत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर दीपक ठाकूरचा काहीसा आता रूप बदलताना दिसणार आहे. पुढच्या चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडूला एका धाब्यासाठी पाठवलंय. पीसीसी साठी हे मैदान किंवा ही स्पर्धा खूप लकी आहे. या अगोदर पीसीसीने या स्पर्धेमध्ये उपविजेतेपद भूषवलं होतं. त्याचबरोबर न्यामाबाई संघानं प्रथम पारितोषिक मागील वर्षी जे पहिल्या वर्षामध्ये आपण बघितलं होतं, बिग बॅश फॉर्मॅटमध्ये विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये होणारी पहिली स्पर्धा. आणि त्या पहिल्या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद सर्व संघांनी दिला. 24 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. आणि त्यानंतर आता सुपर 12च्या मॅचमध्ये नॉकआउट स्टेजमध्ये आपण आलेलो, ज्या ठिकाणी मॅच नंबर 5 समर्थ बॉईज 14-32 विपक्ष पीसीसी या 2 संघांदरम्यान आपल्याला बघायला मिळते. यानंतर होणारा सामना साईराज विपक्ष एमसीसी, घरच्या मैदानावरती एमसीसी खेळेल. तर त्यांच्यासमोर पहिल्या दिवसामध्ये दाखवलेली जबरदस्त क्षेत्ररक्षणाची ती काही क्षणचित्र, तो संघ होता साईराज, तो एमसीसी समोर खेळताना दिसणार आहे. चौकार आल्यानंतर एका धाब्यासाठी पुढे जाण्याचा प्रयत्न केला जातोय, जी काही गरज आहे पीसीसीची त्या गरजेला साजेसा खेळ करत असताना. परंतु अनेकांच्या मुखातून आपण ऐकलं एमसीसी का महत्वाचे नाही, एमसीसी मध्ये तुम्ही असं काय बघताय किंवा ही स्पर्धा तुम्हाला कशी वाटते. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, काल ज्ञानेशच्या मुखातून आपण ऐकलं होतं की नयन असा एकमेव व्यक्ती आहे जो स्वतः न खेळत असताना इतका चांगला खंबीरपणे त्या एमसीसीच्या सर्व मुलांच्या मागे उभा आहे. आणि नयन मंगेलाचं हे कार्य एमसीसीच्या मुलांसाठी खूप मोठं आहे. आणि त्यामुळं ज्ञानेशनीत केलेलं ते वक्तव्य आणि त्यानंतर ही स्पर्धा भरवत असताना मागील 3 दिवस नयन मंगेलेची उपस्थिती, त्यांचं मार्गदर्शन, त्याचा खेळ आणि या सर्व गोष्टी या एमसीसी चषकाची शोभा वाढवतात. आणि हे सगळं कैलासोजी पद्मनाभजी मांगेला साहेब यांच्या स्मरणार्थ आपण बघत आहोत, ज्यांनी एक मंत्र दिला होता आणि सांगितलं होतं नयनला म्हणा किंवा बाकी खेळाडूंना सुद्धा, जे काही खेळा तो विभागासाठी खेळा, आपल्या विभागातील पोरांसाठी खेळा. आणि नयनला ते सांगितलेलं की आपल्या विभागातील पोरांना पुढे घेऊन चला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हो 2 पायांच्या मधून चांगली फिल्डिंग, क्या बात आहे. सुंदर क्षेत्ररक्षणाचा नजारा तिथे दाखवला गेला. हरेश कदम यांच्यावरती हल्ला बोलत असताना अभिषेकने मोठा फटका लगावलाय की दीपक ठाकूरने. चला पाणी द्या. पाणी देण्या अगोदर थोडी हवा सोडा. सगळ्यांनी एकत्रित येऊ नका. योग्य ती ऍक्शन त्याच्यावरती घ्या. पहिला सामना जिंकला न्याबा बॉईजनं, जैसे 11ला पराभूत केलं. त्यानंतर मोरेगाव चॅलेंजर्सने दुसरा सामना जिंकला. एलएनसीसी नावापूरला पराभूत केलं. यूसीसीने बीवे एकलेवलला पराभूत केलं. कुश 11 संघ पराभूत झाला. ओमसाई मनोलपाडा यानं बाजी मारली. त्यानंतर समर्थ बॉईज 14-32 आणि पीसीसी कडे आलेलो आहोत. सुरुवातीच्या 3 मॅचचा जर रिझल्ट बघाल तर जसा लॉर्ड्स इथे लिहिला गेलाय त्याच्या डाव्या बाजूचे संघ 3 सामन्यामध्ये जिंकताना दिसलेत. आणि ज्यावेळेला 4थ्या सामन्यामध्ये आलो त्यावेळेला उजव्या बाजूचा संघ जिंकलाय. म्हणजे 3 मध्ये डाव्या बाजूचा जिंकलाय. आता उर्वरित 3 ची सुरुवात होत असताना पहिली मॅच उजव्या बाजूला गेली आहे. म्हणजे हा सामना आता वेगळी डायरेक्शन दुसरा, म्हणजे जे तर्क लावले जातात ना, तर्क वितर्क लॉजिक, त्याच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर ती कहाणी थोडीशी वेगळी असणार आहे. तुर्तास मैच चालू है, जब तक मैच ऑन है, गेम ऑन है, गेम दिखाने का मौका है और नाम बनने का भी मौका है. एमसीसी त्याचसाठीच आहे.
साहिल स्माइली फेस ऑफ होमसाई मनवेलपाडा, शांत संयमी असा खेळाडू. येस येस विवेक, नो प्लस, अच्छा 1+ मोबाईल. त्याची क्लिअरिटी चांगली आहे म्हणून सगळ्यांच्या मुखात आहे तो 1+. तृताशा 1+ धावा आहेत म्हणजे नो+1. दीपक ठाकूर ऑन स्ट्राईक. मोठ्या पटक्यासाठी जातात दीपक. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला, धावचीची संधी, परंतु ही संधी मिस होतीये. आजचा दिवस असा आहे, तुमच्या चेंडू हातातून निसटला तरी चालेल. प्रत्येक विकेटला 100 रुपये संतोष मोरे सँडी यांच्याकडून. सँडीकडून बक्षीस लागवण्यात आलंय. हरीश कदम गोलंदाजी मार्कवरती आहेत. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न एका धावेसाठी तो चेंडू खेळला गेला. अभिषेक मला वाटतंय आहेत, अभिषेक मध्ये चांगले स्ट्रोक आहेत. त्याचा स्ट्रोक प्ले जर बघा तर वेगाने चेंडू मॉडेलांच्या बाहेर जातात, जसं संग्राम आमचा मारतो. आणि मोठा पटका मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने चेंडूला अडवला गेला. पुन्हा एकदा दीपक डेंजर एंडला. जोपर्यंत तुमच्या हातामध्ये चेंडू येत नाही तोपर्यंत समोरची धाव थांबणार नाहीये. दीपकचं साहस खूप मोठं आहे. धावपलकरचे धाबा किती झालेत? 13 धाबा. चेंडूचा खेळ 3, अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 3 चेंडूवरती हरीश कदम यांना अधिराज्य गाजवावं लागणार आहे जर का सामना जिंकायचा असेल. ओ चेंडू पुन्हा एकदा हातामधून निसटलाय. 1 2 3 4 किती अटेम्प्ट, किती वेळेला ही चुकी झाली आहे. आता जेवढ्या चुका तेवढ्या त्याचं भुगतान, कारण चुकीला माफी नाही हे आपण दगडीचाळ पिक्चर मध्ये ऐकलं. आणि त्यानंतर सगळ्यांच्या मुखातूनच छोट्या छोट्या संस्थांमध्ये काम करणारे सुद्धा बोलायला लागले, छोट्या छोट्या खेळामध्ये खेळणारे सुद्धा बोलायला लागले. कोणत्याही फॉर्मॅटमध्ये कोणत्याही क्षेत्रात जा तुम्हाला तिथं हा शब्द ऐकायला मिळतो. आता इतका प्रसिद्ध झालाय आणि प्रचलित सुद्धा झालाय. डाऊन द ग्राउंड, व्हाट अ शॉट. दीपक ठाकूर दी पॉवर. चेंडू सी मारेगा पार. डाऊन द ग्राउंड येतोय. एमसीसी चौकार. 4 धाबा. थँक्यू डीजे. बघा हे चित्र समर्थ बॉई 14-32 ने जे हातातून चेंडू सोडलाय त्या सोडलेल्या चेंडूला UCCने हत्यार बनवलं होतं. मी मागाची मॅच नाही बघितली परंतु ऐकण्यावरून तुम्हाला सांगतो त्यांनी तेच केलेलं असणार आहे. बीवे डाऊन द ग्राउंड. पुन्हा एकदा वन्स अगेन, वन मोर, वन अनदर बाउंड्री. चेंडू सी मारेगा पार. एमसीसी चौकार. थँक्यू. येस स्कोर सांगू. चला स्कोर 2 षटकं संपलीत. 22 धाबा धावपलकावरती. रुचिल मयेकर आमच्या स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत जे आता स्कोरिंग करत आहेत. नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय. प्रथमेश त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. 3रं षटक हाताळण्यासाठी समर्थ बॉई 14-32 वेळ गेलेली नाहीये. या संघाची वेळ गेलेली नाहीये. आता फक्त जे काही चेंडू हाताळतात त्यांनी वेळ आणायची आहे. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलाय गौरीश. रनआउटची संधी मिस. ज्या वेळेला तुमच्या मैदानाबाहेरच्या डोक्यावरती लाईट चालू होतात त्यावेळेला उंच होऊन चेंडू फेकणं हे सर्वाधिक मोठं पाप असतं. कारण चेंडू दिसत नाही किंवा वरती जरी गेला पकडला तरी खेचून आणेपर्यंत धाव कंप्लीट होते. इतकी क्विक धाव घेतली जाते अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये. ती घेत असताना इथे एक धाव कंप्लीट झाली आहे अभिषेक कडून. दिशा देण्याचा प्रयत्न दीपक ठाकूरने केला. एका धावेसाठी चेंडू पुन्हा एकदा जातोय. सिंगल धाव येते. UCCचा मी मगाशी उल्लेख करत होतो. ज्या वेळेला माझ्या कानावरती पडलं की 14 धावा फक्त बीवेने केल्या त्यावेळेला मी एका क्षणात समोरच्या माणसाला म्हटलं की रनआउटच्या विकेट आलेल्या असणार आहेत का, आणि त्या विकेट आल्या असं म्हटलं. त्याचं कारण होतं मागील 2 दिवसातला खेळ आपण सर्वांनी जवळून बघितलाय. वाईट येतोय पुन्हा एकदा धावपलकामध्ये ऍड होईल. तो खेळ बघत असताना रनआउट हे मात्र एकमेव अस्त्र होतं, एकमेव असं शस्त्र होतं की त्याच्याद्वारे तुम्ही धावपलकाला रोख लगावू शकता.
आणि ते त्यांनी केलं होतं. नाहीतर बीबी एकलव्य सारखा संघ इतक्या कमी धावांपर्यंत थांबणं कदापि शक्य नाहीये. धावपलकरचे धावा या एका धावेनिशी जाऊन पोहोचल्यात. 26 वरती चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक. ओमकारजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सर्वात मेहनती एमसीसी मध्ये कोण असेल तर ओमकार आहे असं नयन मगाशी बोलत होता. आणि ओमकारची मेहनत अजून या अंतिम सामन्यापर्यंत तशीच सगळ्यांना बघायला मिळो. हार्ड वर्किंग पर्सन ऑफ एमसीसी. कळायला मार्ग नाही, सगळ्यांनी डोक्याला हात लावलाय. असो, आशिष सुद्धा तिथून बाजूला गेलाय. नक्की त्याला काय म्हणायचं कळत नाहीये. समाजसेवक महेशदादा पाटील यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होईल आणि त्या आगमनासाठी या स्पर्धेचे प्रमुख अतिथी म्हणून त्यांना आपण बघणार आहात. त्या आगमनासाठी त्यांच्या स्वागत करण्यासाठी एमसीच्या सर्व व्हॉलंटियर्सला विनंती, आपण इथेच थांबायचे, कोणी लांब जाऊ नका. तुर्तास धावपलक वेगानं वाढतंय. चौकारानंतर अतिरिक्त धावांची काही वर्णी लागते. ओ इनसाइड आउट. दीपक ठाकूरने चेंडूला पाठवला इनसाइड आउट. कव्हर बॉर्डर लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद होतील. दीपक ठाकूर डिपार्ट्स. नाही डीजे वाले मास्टर. बाबूराव कुठे आलाय? निखिल आलाय. निखिल आला आतमध्ये बॅटिंग साठी. 6 झालंय, 7 आले या षटकाला. चांगलं षटक. 3 षटकं संपली. 29 धाबा दाखल करतात. या मैदानावरती 32 साठीचा संघर्ष आम्ही बघितला. 32 धाबांचा पाठलाग होणं मुश्किल आहे. या मैदानावरती बघितलं होतं. असा एव्हरेज स्कोर आम्ही सांगतोय. या मैदानावरती धावा जर का तुम्हाला 30-35च्या पुढे गेला तर थांबवणं, त्याचा पाठलाग करणं मुश्किल होऊन बसतं. परंतु 34चा पाठलाग सुद्धा बघितला काल. अक्षय पवारची फलंदाजी एमसीसीने केलेला तो खेळ त्या गोष्टीला अपवाद आहे. तुर्तास लास्ट ओव्हर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ओ फॉलोमध्ये अडवला चेंडूला. धावचीची संधी इथं मिस झाली आहे. किती संधी मिस होणार? एक संधी उकली चालते, दुसरी संधी मिळते, दुसरी चालते, तिसरी मिळते. पण जर वारंवार संधी मिस होत गेल्या तर ती संधी येतच राहणार. तुम्ही मिस करत राहणार. तोपर्यंत 4 षटकं संपणार. मग पलटवार कधी होणार? कमबॅक कधी होणार? तुर्तास निखिल. हो आतमध्ये येणारा चेंडू तो ऑफ कटर. क्या बात आहे. शानदार डिलिव्हरी. डॉट बॉल येत असताना दिसतोय. एसराज इन्फोटेकचे ओनर सन्माननीय सरफराज भाई शेख यांचे या ठिकाणी आगमन झाले. सरफराज भाई आइए, आपका तहे दिल से इस्तकबाल है इस प्रतियोगिता की जानिब से. आपसे दरख्वास्त है आप आकर इस मंच पर अपना आसन ग्रहण करें. चला किती धावा? 32 वरती आपल्याला जाऊन थांबले. 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. बघूयात. निखिल ओ चेंडू हवेमध्ये. वाडा कॅच. पलटवार केलाय. कमबॅक केलाय. कमबॅकची निशाणी आहे. पियुष शानदार स्पेल. शेवटचा नाही, आता अंतिम चेंडू बाकी आहे. मी मगाशी 32चा सारखा उल्लेख करत होता आणि 32 वरती गाडी येऊन थांबली आहे. पुढे जायचं नाव घेत नाही. ट्रॅफिक जाम झालंय आणि ते ट्रॅफिक जाम होत असताना 2 विकेट आलेत महत्वाच्या. दीपक ठाकूर नंतर निखिल बाद आणि निखिलच्या आता जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज तेजस येतोय. तेजस म्हणजे सूर्य. त्या सूर्याप्रमाणे चमकावं लागेल. हलक्यातने खेळण्याचा प्रयत्न. ड्राईव्ह केलं. गौरीश मागे आला. गौरीश आणि पियुषच्या खांद्यावरती व्हाईट जर्सी आहे म्हटल्यानंतर याने व्हाईट कॉलरवाले काम केलंय असं म्हणावं लागेल मागील काही सामन्यामध्ये. आता पाठलाग करायचा आहे 34चा येणाऱ्या इनिंग मध्ये. पीसी संघ कशा प्रकारे धावांचा बचाव करते आणि कशा प्रकारे समर्थ बॉय 14-32 या धावांचा पाठलाग करते येणारे काळवेळ सांगणार आहे सन्माननीय
सरफराज शेख यांना विनंती करेल आपण टॉस करण्यासाठी यायचंय. साईराज आणि MCC या दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी या. 34 इज द टार्गेट. 34 रन मानाने बहुजन विकास आघाडी पुरस्कृत कैलासवासी सन्माननीय शिवमजी पाताडे, कुमार शिवमजी पाताडे SP यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल शिवमजी पाताडे आपण मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत. शिवमजी पाताडे आपल्याला विनंती आपण मंचावरती यायचंय. आपलं हार्दिक स्वागत. मॅन ऑफ द सिरीज साठीची सायकल बघत आहात ती त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आली आहे. असे शिवम पाताडे यांचं या ठिकाणी आगमन. मी विनंती करेल शिवमजी आपण मंचावरती येऊन आदरपूर्वक स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. MCC मंदारेश्वर क्रिकेट क्लबच्या वतीनं टॉस दोन्ही कर्णधार दरम्यान केला जातोय जिथे आमचे विपुलजी पाटील उपस्थित आहेत. येस थँक्यू सर. सर नेक्स्ट मॅच सुपर 12 ची शेवटची मॅच MCC विरुद्ध साईराज. टॉस बघायचा आहे. MCC आणि PMI यांच्याशी बसते आपण टॉस घेणार आहोत. MCCचं कॉल आणि MCC कॉंग्रॅच्युलेशन. साईराज नाणेफेक जिंकली काही नाही असेल. बॉलिंग समोरचा संघ MCC घरच्या मैदानात गेले किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. 30च्या आतमध्ये. 30च्या आतमध्ये कशा प्रकारे हा MCC चषक तुम्ही एन्जॉय करताय. खूप मस्त सर. बेस्ट ऑफ लक. ओमकार टॉस जिंकला असतं तर गाणी नसता क्षेत्ररक्षणच केलं असतं. आता बॅटिंग करायचे साईराजचा समोरचं एक चांगली रायव्हरी त्या संघासमोर MCC आणि साईराजची खूप वर्षाआधी आपण खेळलो होतात. एक चांगली रायव्हरी या दोन्ही संघांमध्ये मॅच नेहमी टाईट होतात. समोरच्या संघासमोर किती धावांचं आव्हान करण्याचा माइंडसेट आहे. 30+ करायचं आव्हान आहे. कमीत कमी 3 ते 4 चौके आम्हाला ओव्हर राहायचं आहे. आणि अक्षय पवार, यश दळवी आणि आमच्यामध्ये न्यू मेंबर ॲड झाले आहे शाकिब. तो पण खूप चांगली अशी फलंदाजी करतोय आणि आम्ही नक्कीच विचार करू की 30+ धावा मारू आणि साईराजला आमच्या होम ग्राउंडवर पराभूत करून आम्ही टॉप 6 मध्ये प्रवेश करू. चालेल. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. नाणेफेकीचा अहवाल असा होता साईराज आणि MCC. साईराज संघ नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडले. ओव्हर टू भरतमुरे सर. चला मॅचला सुरुवात होती आणि मॅचला सुरुवात होत असताना गौरीश की ख्वाहिश है इस मैच को जीतना. क्या इस मैच को जीतने देगी PCC? ये देखना होगा. PCC चे एक दानशूर व्यक्तिमत्व पियुष चौधरी यांना आपण मंचावरती बघत आहात. UCC चे मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊया जिथे धावा जर आपण पाहिल्या. पहिला चेंडू नो बॉल हाताळला होता. आय थिंक No+1 होतं त्यावेळेला आणि आता चेंडू किती झालेत. 3 चेंडू आणि 5 धावा दापलकावरती. निखिलच्या या चेंडूला ऑन ड्राईव्हचा फटका खेळण्याचा नादामध्ये ओ दीपक ठाकूर. चेंडू चौकारासाठी प्रत्येक चौकाराला 100 रुपये सँडी संतोष मोरे यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. लगातार 3 ला 1000 रुपयाचं बक्षीस आहे. गरज आहे संतोष मोरे यांना या संघाचं मनोबल उंचवायचं आहे. त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे आणि का देऊ नये. हा सामना जिंकण्यासाठी त्याच गोष्टीची तर गरज आहे. तुम्ही जोपर्यंत टाळ्यांचा शिट्ट्यांचा आवाज किंवा तुम्ही प्रोत्साहन बरे शब्द त्यांच्यावरती टाकत नाही, त्यांच्यावरती त्यांच्या कानावरती त्या गोष्टी पडत नाहीत तोपर्यंत. ओहो चेंडू गॅप मधून व्हाट अ शॉट. गौरीश ने ख्वाहिश पुरी की है शायद. या चेंडूवरती पाठवलं चेंडूला इंटू द गॅप 4 रन्स. चौकार. पहिलं षटक संपलं आणि 11 धावा धावफलकावरती. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. जो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. थँक्यू डीजे. बॅटिंग कंपॅरिझन बघा. पहिल्या षटकामध्ये 8 धावा होत्या. दुसरा आणि
पहिल्या इनिंग मध्ये. दुसऱ्या इनिंग मध्ये ज्या वेळेला आलो त्यावेळेला 11 धावा आहेत. म्हणजे सध्याची धावगती बघता समर्थबाई 14-32 पुढे आहे. आता पुढे कोण मागे कोण हे बघून जर का आपण कोणतं भाकीत केलं मॅच तर ते योग्य ठरणार नाहीये. आमचे मित्र लाकेश मळवी हे सुद्धा इथे आलेले आहेत. चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवलं डिक्रेलच्या दिशेने. एका धावेसाठी सिंगल धाव मिळेल. विशाल गोलंदाजी मार्क वरती आलेत. अच्छा एमसीसी मीटिंग आहे. मी म्हटलं स्टेजवर उतरले कोण पाहुणे आलेत. मजा येणार आहे. विशालच्या हातामध्ये चेंडू आहे आणि समोर आर्यन आहे. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडूला दीपक ठाकूरने अडवलाय. आता दीपक ज्या पद्धतीने चेंडू अडवतोय ना एमसीसी त्यांना काय म्हणते समर्थबाई 14-32 काय म्हणते माहितीये का? ठाकूर ये हात मुझे दे दो. कारण ते हातच त्या चेंडूला अडवतात. हात चेंडूला अडवतात. दाखवून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला टॅप केलंय. ओ इथे रॉंग एंड, डेंजर एंडला गौरीश आलाय आणि गौरीशला मात्र तंबूच्या दिशेने पाठवलं जात आहे. फलंदाज बाद, बिग ब्लो, बडी विकेट. समर्थबाई 14-32 ला लागलेला मोठा हादरा. शैलेश करावडे नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. आर्यन वरती खूप मोठी मदार आहे. मोठा फटका डाऊन द ग्राउंड, व्हॉट अ शॉट. रनआउटची संधी. ओ हो विशालच्या हातातून चेंडू सुटला. धुंडो धुंडो रे साजना. आता साजनाला नाही बॉलला तरी ढूंढणं गरजेचं होतं, शोधणं गरजेचं होतं जर विकेट हवी होती. मोठा फटका. आर्यनने प्रयत्न जरूर चांगला केलाय परंतु पीसीसी कडे धावांचं बॅलन्स मोठं आहे. 15 धावा दाखल आहेत. शेवटच्या अंतिम चेंडू आता शिल्लक आहे. बघूयात कशा प्रकारे शेवटच्या चेंडूला खेळलं जातं शैलेश करावडे यांच्या माध्यमातून. काल ज्या वेळेला शेवटची काही मॅच होती त्यावेळेला आम्ही वर्णन केलं होतं कशा प्रकारे बॅटिंग करणं गरजेची आहे. या मैदानाची भौगोलिक रचना बघताना तुम्हाला तुमचे प्लॅन लेग स्टंपच्या बाहेर विशालने हे षटक वाढवण्याचा विचार केला की काय, कारण लेग स्टंपच्या बाहेर चेंडू निघून जातोय. अतिरिक्त धाव दापलकामध्ये ऍड होईल. प्रेक्षकांची या तुडुंब गर्दी साक्ष देतोय या एमसीसी चषकाची की या दुसऱ्या वर्षातील एमसीसी चषक हे सर्वांना पसंतीस आलेलं आहे. षटक संपलं दुसरं. 17 धावा दापलकावरती. समर्थ बॉईज 14-32. आस्किंग रन रेट आणि रिक्वायर्ड रन रेट प्रत्येक षटकाने काय आहे? 12-17. 17 हुआ है, 17 लगेगा दोस्त. चलिए आइए डीजे की ओर जाते हैं. वेलकम डीजे. थँक्यू डीजे. 12 चेंडू 17 धावांची गरज. पत्तू गाणेकर याच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय आणि पत्तूच्या हातामध्ये चेंडू देत असताना याच संघामधील एक आमचे मित्र राजेश कांबळे पोलीस दलामध्ये भरती झाल्यानंतर ज्या संघामधली एक जागा आता कमी झाल्याने दुसऱ्या कोणाला तरी संधी, मला वाटतं विशाल त्यामुळेच इन झालेत. राजेश गेल्यानंतर विशालला संधी मिळाली आणि एक आनंद अजिबात चांगली बाब आणि अभिमानास्पद बाब आहे या समर्थबाई 14-32 साठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हो चेंडू गेला सीमारे का पार. आर्यनच्या बॅट मधून येतोय दमदार कणकणीत लाजवाब शानदार एमसीसी चौकार. 22 झाला. 22 10-12 10-12 चं इक्वेशन आलंय आणि 10-12 ये आएगा नाही दोबारा. हा क्षण दुबारा येणार नाही. 34चा पाठलाग करत असताना अशा प्रकारची स्थिती जर तुमच्यासाठी आली आहे तर तुम्हाला 34 विसरायला लावलेल्या आहेत.
असं म्हणावं लागेल. प्रथमेश घाणेकर याच्यावरती आर्यनने हल्ला बोल केलाय आणि त्यानंतर आर्यनने त्यापुढील चेंडूवरती सन्मान व्यक्त करत असताना दाखवते चेंडूला दिशा. एका धावासाठी चेंडू निघून चालला. सिंगल धाब येते कैलासवासी पद्मागर मांगेला यांच्या स्मरणार्थ मंदारेश्वर क्रिकेट क्लबच्या वतीनं ही स्पर्धा आपण बघत आहात. MCC चषक, ज्या स्पर्धेला मागील वर्षी भरघोस प्रतिसाद मिळाला होता विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत, ज्यावेळेला ही स्पर्धा समोरच्या दिशेनं भरवलेली होती, म्हणजे रस्त्याच्या त्या पलीकडे ती स्पर्धा होती आणि तिथं खूप चांगलं त्या स्पर्धेचं आयोजन पहिल्या पर्वामध्ये आपण बघितलं होतं. आणि म्हणूनच यावर्षी ज्या वेळेला बिग बॅचचा फॉर्मॅट घेऊन आले नयन मांगेला आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यावेळेला एंट्री मला वाटतं 10-15 मिनिटांमध्ये फुल झाला होता. असंच काय सर 30 सेकंद, हो हा मोठा रेकॉर्ड आहे. 30 सेकंदामध्ये टीम फुल. हो सुजल, बघा सुजलची जी पोझिशन होती ना, हा श्रीराम संघाचा डावा कोपरा आहे. श्रीराम संघासाठी ज्युनियर टीम मधला हा डावा कोपरा आहे आणि तो वसई तालुक्याचा सुद्धा कोपरा आहे. म्हणजे कबड्डी खेळामध्ये सुजलचा खेळ हा सगळ्यांनी बघितलाय. खूप चांगला खेळ करतात ते. हो इनसाइड आउट चेंडूला फेकलाय. रनआउट संधी प्रत्यू घाणेकर. शैलेश करावडे बाद. थँक्यू डीजे. आता गजर झालाय गणरायाचा. सर्वात मोठा सण आपल्या मुंबई शहर, त्याच्या आजूबाजूचा परिसर म्हणजे पालघर, ठाणे, कोकण विभाग, म्हणजे कोकण विभागीय जे जिल्हे आहेत त्याच्यातील सर्वात मोठा सण कोणता जर म्हटला तर गणेश उत्सव म्हटला जातो. आणि त्यामुळे प्रत्येक कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करत असताना गणरायाचं नामस्मरण केलं जातं किंवा गणपती बाप्पा मोरया असा गजर केला जातो. तो गजर करत असताना या टीमने आता पुन्हा एकदा नव्यानं या धावांना वाचवण्याचा प्रयत्न केला, काहीचा निश्चय केलाय. हरेश कदम नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलेले. इक्वेशन काय आहे, किती चेंडू किती धावा? 6 चेंडू 9 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती दीपक ठाकूर स्वतः आलाय. ज्या दीपक ठाकूरने बॅटिंग मध्ये धमाल केली होती, कमाल केली होती आणि तो कमालीचं प्रदर्शन आता ॲज अ बॉलर म्हणून सुद्धा दाखवण्यासाठी आलाय. पहिला चेंडू डाऊन दी ग्राउंड, अडवण्याचा प्रयत्न, चेंडू नाही अडला चेंडू, नाही थांबणार धावा, चेंडू सरळ समोर गेलाय. 4 धावांसाठी भावा चौकार आलाय. 4 धावा. बॉड शॉट. हकीकत या गाण्याने सर्वांना ती हकीकत सांगितली आहे. देवाची कृपा आम्हावर, कोळ्यांना पोचते समिंदर, दिन देवानं दिल्यानं आम्हाला कवर, पीक दर्याचं, रेती मीठ आणि मावर. काय जबरदस्त लाईन आहेत त्या. 4 चेंडू आणि 4 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. दीपकने या चेंडूला डॉट हाताळत असताना मॅच मध्ये पुन्हा एकदा जान आणली आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं गेलं. सुजलने चेंडूला अडवलंय आणि तो अडवत असताना फेकी सुद्धा केली आहे. परंतु का चर्चा मोठ्याने होतीये? 34 धावांचा हा सामना इतका क्लोज आलाय आणि क्लोज एन्काउंटर मध्ये आता काय इथे समर्थबाई 14-32 बाजे मारेल का? मैच खेलने का मजा तब आता है जब अपना सामने वाला हर समय अपने हर चुनौती को एक्सेप्ट ना करे, हर बार उस चुनौती को चुनौती दे, तब जाके मजा आता. आणि ती मजा आता या मॅच मध्ये दिसायला लागली आहे. आर्यन साडे चेंडू डाऊन दी ग्राउंड. हो फलंदाज बाद. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलेत. अनिकेत आलाय. बघा अनिकेत लांबून चष्मा घातल्यानंतर ओळखायला सुद्धा येत नाही, परंतु आज बघा स्माइली फेस. संकट किती येऊत खुश राहणं गरजेचं. 2-4
किसका होगा बेड़ा पार आने वाला समय बताने वाला है. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न डाऊन दी ग्राउंड शेड्यूल अडवलाय. आर्यनच्या खांद्यावरती जबाबदारी आहे आणि या जबाबदारीला तो कशा प्रकारे पार पडतोय. जबाबदारी म्हटलं की ती जबाबदारी तुमच्याकडून चांगलीच कामं करून घेते. जबाबदारी खांद्यावर असल्यानंतर त्या जबाबदारीचा जर का एहसास असेल तर वाईट कामं तुमच्या हातून होणं मुश्किल आहे. आता ही जबाबदारी चांगल्या वेन आर्यन सांभाळतोय, चांगल्या वेन आपल्यावरती घेतोय की नक्की अजून काय करतोय. जबाबदारी जशी आर्यनवरती आहे तशी या क्षेत्ररक्षकांवरती सुद्धा आहे. जे फिल्डर आहेत त्यांना सुद्धा चेंडू अडवण्याची खूप मोठी जबाबदारी आहे पीसीसीची आणि ऍज अन टीम पीसीसी काही या धावांना वाचवेल का. 1 चेंडू 4 धावा. सगळ्यांना विनंती आहे जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. लास्ट बॉल 1 बॉल विनिंग 4 रन्स रिक्वायर्ड टू विन फॉर दिस मॅच. दीपक ठाकूर समोर आर्यन बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतात. चेंडूला अडवलाय चेंडू अडलीय. मॅच संपलीय. मॅच जिंकलाय पीसीसी. चला बॉल आतमध्ये द्यायचंय आणि अतिशय चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला